नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो. महाराष्ट्राची लाडकी भरती पोलीस भरती 15,000 पेक्षा जास्त रिक्त पदं जी आहेत त्याची जाहिरात अनाऊन्स झालेली आहे ना. आता ही 15,000 जी पदं आहेत तर त्यापैकी आपलं एक पद का होईना पण यावर्षी आपल्याला पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यासाठी आतापासून तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. पुढचे जे काही 90 ते 100 दिवस असणार आहे तुमच्या मेहनतीची पराकाष्ठा तुम्हाला करावं लागणार आहे. आणि तयारी कशी करायची आणि कमी वेळेत जास्त मार्क मिळवायचे असेल तर फिजिकल तयारी कशी करायची आहे किंवा आपल्याला लेखी परीक्षेची तयारी कशी करायची आहे ते सगळं आपण पाहणार आहोत. पूर्वी आपण आपल्या आता या चॅनलवरती जे भरतीची जाहिरात आलेली आहे तर त्याबद्दल आपण काय करूया, एकदा ओव्हरव्ह्यू घेऊया आणि नंतर मग पुढचं बघूया. बघा, आता ही जी भरती आलेली आहे 15,000ची त्यामध्ये पोलीस शिपाई जे आहेत ना तर ती जवळपास 12,399 आहे. 2021-22ला मला वाटतं 17-18 हजाराची आली होती. 2023-24ला देखील आली होती आणि 2024-25ला देखील आता 15,000 जागा आलेल्या आहेत. तर यामध्ये पोलीस शिपाई चालक जे आहे तर ते 234 आहे. ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्या विद्यार्थ्यांनी बरोबर शिपाई चालक जे आहे तर याचा फॉर्म भरायला पाहिजे. ठीक आहे, ज्यांच्याकडे असेल त्यांनी याचा फॉर्म भरायचा आहे. बँड्समॅन, आता बँड्समॅनमध्ये तुम्हाला विविध प्रकारची जी साहित्य आहे तर ती वाजवता आली पाहिजे. तर त्याच्या जवळपास 25 जागा आहेत. त्यांची हाईट कमी असेल ना तर त्या विद्यार्थ्यांना बँड्समॅन जे आहे तर ते चांगलं पद आहे. सशस्त्र पोलीस शिपाई जे आहे तर यामध्ये 2,393 जागा आहेत. खूप चांगल्या जागा यावर्षी आलेल्या आहेत. आणि कारागृह शिपाई जे आहेत तर ते 580 आहे. कारागृह शिपाईमध्ये भरपूर कमी जागा आलेल्या आहेत कारण पुण्याच्या जवळपास 2,000 आहेत. आणि नागपूर कारागृह विभागाची देखील जाहिरात जी आहे तर ती मला वाटलं होतं की थोड्याशा पदं जे आहेत तर ते एक 20,000पर्यंत येईल कारण कारागृह जे देखील पदं आहे कारागृह सशस्त्र पोलीस कारागृह पोलीस तर यांची देखील पदं यामध्ये वाढून यायला पाहिजे होती. अशी 15,631 पदासाठी ही जाहिरात आलेली आहे. आणि या जाहिरातीमध्ये जे एजबार झालेले मुलं आहेत तर त्या मुलांना देखील चान्स दिलेला आहे. आता अधिकृत जाहिरातीमध्ये कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंतचे विद्यार्थी यामध्ये अलाउड केलेले आहे ते देखील आपल्याला समजणार आहे ना. आता ही जी जाहिरात आहे ही जाहिरात कोणकोणत्या जिल्ह्यातल्या कोणकोणत्या पदासाठी आहे किंवा किती पदासाठी आहे हे देखील समजून घेणं आहे. नाहीतर करायला जायचं गणपती व्हायचा मारुती असं नको व्हायला. म्हणून बघा, यात मुंबई शहरमध्ये जे आहे तर ती 2,459 जागा आहेत. एकूण 2,459 जागा आहेत. तर ठाणेमध्ये 867 आहे. नवी मुंबईमध्ये 88 आहे. मीरा भाईंदरमध्ये 843 आहे. पुणे शहरासाठी 885 आहे. पिंपरी चिंचवड 356 आहे. सोलापूरसाठी 55 आहे. 55 आणि इकडच्या 6 जवळपास या एक्सेस झालेल्या आहेत. देन अशा पद्धतीने संभाजीनगर जे आहे संभाजीनगरसाठी 150 जागा आलेल्या आहेत. देन अमरावती शहरासाठी 34 जागा आहेत. 398 जागा आहेत या नागपूर शहरासाठी. मुंबई लोहमार्ग रेल्वे पोलीस जरी म्हटलं तरी चालेल, लोहमार्ग जे आहे तर ते 743 महाराष्ट्र अधीक्षक. देन ग्रामीण ठाणे ग्रामीणसाठी 159 आहे. रायगडसाठी 94 आहे आणि या 4 वाढलेल्या अशा 98 जागा आहेत. देन पालघरसाठी 116 आणि या 7 वाढलेल्या जवळपास 123 जागा आहेत. तर अशा पद्धतीने हां ठीक आहे झालं. सिंधुदुर्गसाठी 88 जागा आहेत. रत्नागिरीसाठी 99 आहेत. कोल्हापूरसाठी 88 आहेत. पुणे ग्रामीणसाठी 69 आहे. साताऱ्यासाठी एकही जागा आलेली नाही आहे. सांगली जे आहे तर सांगलीसाठी 36 आलेल्या आहे. सोलापूर ग्रामीणसाठी 90 आहे. नाशिक ग्रामीण जवळपास 172 जागा चांगल्या जागा आलेल्या आहेत. अहिल्यानगर 93 आहे. जळगावसाठी 171 आलेल्या आहेत. धुळ्यासाठी 137 आलेल्या आहेत. नंदुरबारसाठी जागा यामध्ये दिसत नाही आपल्याला. अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी देखील 53 जागा आलेल्या आहेत. देन 214 अमरावती ग्रामीणसाठी आहे. बुलढाणासाठी माझा जिल्हा बुलढाणासाठी 129 आहे. देन यवतमाळसाठी 161 आहे. 410 गडचिरोलीसाठी आहे. जवळपास खूप जास्त जागा गडचिरोलीसाठी आहे. तर अशा पद्धतीने हे जे आहेत तर हे 10,908 आणि हे 34 आणि हे 25 म्हणजे जवळपास 11,167 जागा आहे ना. आता ही जाहिरात जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्ही जॉईन व्हा. सदरील जाहिरातीची PDF जी आहे तर ती तुम्हाला सविस्तर मिळणार आहे ना. आता व्हिडिओ खूप मोठा न करता व्हिडिओ इथे सध्या मी थांबवतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पोलीस भरतीची तत्परतेने तयारी कशी करायची आहे, फिजिकली आपल्याला तयारी कशी करायची आहे ती तर तुमच्या पद्धतीने चालूच असणार आहे. पण आणखी ही एफिशियंटली तयारी कशी करू शकता यासाठी पोलीस विभागामधले पोलीस डिपार्टमेंटमधले जे अधिकारी आहेत ते देखील आपल्याला या चॅनलवरती मदत करणार आहे की फिजिकल करताना
सध्या पावसाचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये जर समजा काही दुखापत झाली तर लवकर रिकवर व्हायला वेळ लागेल, म्हणून स्वतःची काळजी घेऊन एका हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही कशी तयारी करू शकता ते देखील येणार आहे. तसेच लेखी परीक्षेसाठी आपल्याला या चॅनलवरती वेगवेगळे शिक्षक म्हणा किंवा मी म्हणा तुम्हाला माहिती देणार आहेत आणि ज्ञान देण्याचं काम करणार आहे. ना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर ते तुम्ही नोंदवू शकता. आतापुरती एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. राम राम.